आज आहे ना, आमच्या समोरच्यांनी आम्हाला जेवायला इन्व्हाईट केलेलं आहे. एक छोटीशी पार्टी ठरलेली आहे, कारण आम्ही लवकरच आता इथून जाणार आहोत त्यासाठी. आणि असं ठरलं होतं, की मी कोळंबी आणि हे सोलकढी असते ना, ती करून नेणार आणि ते मटण बनवणार होते. त्यासाठीच मी इथे ना नारळ फोडायला घेतला. पहिला नारळ फोडला, त्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं होतं. म्हणून मी थोडंसं खोबरं खाऊन पाहिलं, तर ते खराब निघालं. त्यानंतर ना मग मी दुसरा नारळ फोडला, घरामध्ये होता तो, तोही खराब निघाला. एवढा जास्त मूड खराब झाला ना, म्हटलं जाऊ दे, फिश आणायला जाईल ना त्यावेळेस मी घेऊन येईल येताना नारळ. म्हणून मी निघाले शुभला घेऊन फिश आणण्यासाठी. आणि तिथे पहा, हा खेकडा महाशय मस्तपैकी त्याच्या ट्रेमधून उतरून सुटका करायची म्हणून निघाला होता त्याचा. त्यानंतरने मी कोळंबी वगैरे घेतली आणि नारळ पण घेतला आणि मला कैरी पण भेटली. आणि मी काय, कैरी भेटल्यावर चान्स सोडत नसते घेण्याचा, पण मला नारळ एकच मिळाला. काय दुर्भाग्य बघा ना माझं, एकच अवेलेबल होता दुकानामध्ये. मी म्हटलं जाऊ दे, आता सोलकढीचा प्लॅन मी कॅन्सलच करते, तर फक्त मी कोळंबी करी करून घेते. आणि हा नारळ मात्र मस्त निघाला, त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. आणि मी ह्यांना फोन करून म्हणाले, की तुम्हाला जर ऑफिसवरून येताना शक्य झालं ना, तर एक नारळ घेऊन येताल का? तर त्यांनी 2-2 आणले आणि मी एवढी खुश झाले. चला म्हटलं, आता मग आपल्याला झटपट सोलकढी करता येईल. मग पटकन मी अशी सोलकढी करून घेतली आणि जो काही माझ्या वाटेचा स्वयंपाक होता तो झालेला आहे. चला तर मग मी आता जाते त्यांच्याकडे. आणि इकडे पहा, शुभला मस्तपैकी एक नवीन मैत्रीण भेटलेली आहे खेळायला.